चाल गड्या, लवकर लवकर फुलं तोडतो, घरी जातो आणि देवपूजा करतो. शांता काकू, फुलं तोडायला एवढ्या दूर आले तुम्ही? तुमच्याच घरी फुलाचे लय मोठे झाड आहे. अहो, फुलाचे झाड आहे पण ते नावापुरते आहे ना, नावापुरते, शोपुरते आहे ते. सणावाराच्या दिवशी फुलं भेटते काय म्हटलं? सकाळीच घेऊन जाते ना तोडून बाया. सकाळी उठून पहा तर एक फुल नाही दिसत झाडाले. काय सांगता आता? त्याच्यानं इकडे या लागते मला आता दुसऱ्याच्या घरी. हा काय घेऊन गेले नाही सकाळीच तोडून? पूजापाती करते तर काय चोरून न्या लागते काय फुलं? विचारून घेऊन जायचे 4-5 फुलं. नेते तर नेते पूर्णच घेऊन जाते. 4-5 फुलं तर ठेवा मायासाठी. चोरून फुलं न्या आणि देवाची पूजा करा. देव पावन काय अशानं चोरून फुलं नेऊन पूजा केल्यानं? मनापासून करा लागते पूजा. हो ते तर आहे, मनापासून, नाही तर काय मग मनापासूनच करा लागते. बरं जाऊ द्या ना, भेटले ना तुम्हाला फुलं? हो बाई, भेटले ना भेटले. हाय नाही तर फुलं. आता 2-4 फुलं तोडतो आणि जातो म्हटलं घरी. तू कुठं चालली? काही नाही बा, तुम्ही दिसल्या मले आली तुम्हाला विश कराले. हॅपी मकर संक्रांती काकू. तुम्हाला आणि तुमच्या सहपरिवाराले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रीती, धन्यवाद. आणि तुले पण आणि तुझ्या परिवाराला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुम्हाला पण आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या सहपरिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तीळ मिळवा त्यात. तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बापरे, शांता काकू काय हो म्हटलं हे गळ्यात? शांताराम काकानं भेट वस्तू दिली काय तुम्हाला? शांताराम काकाजींना मकर संक्रांती निमित्त हिऱ्याचं तर नाही होय? काय हो काही बोलतं? आतापर्यंत हिऱ्याचं नाही घेणं झालं ना, आता होईन काय ह्या वयात? पहिले नाही दिलं मले ना, आता दिन काय? आजपर्यंत तुमच्या गळ्यात नाही पाहिलं ना, कधी तुम्ही घालत नाही ना. आज संक्रांतीच्या दिवशी घातलं तुम्ही, म्हणून म्हटलं हिऱ्याचं होय काय बा नेकलेस? नाही नाही, आपलं साधं वय, विकतचं वय घालावं म्हटलं. सणावाराच्या दिवशी चांगलं वाटते. हो हो, मस्त दिसून राहिल्या तुम्ही, सुंदर दिसून राहिल्या आपल्या माधुरी दीक्षित वाणी. राहू दे ना बिचारे. माधुरी दीक्षित काय मायावानी दिसते काय? जिकडून तिकडून गोल गोल. काय हो, माधुरी दीक्षित कुठं आणि मी कुठं? मला कुठं तू सोल्याच्या झाडावर चढवता? जशी आहे मी तशीच बरी. चांगली नाही आहे काय मी? हाय ना, हाय मस्त आहे ना तुम्ही. गोल मटोल, सुंदर मस्त दिसता तुम्ही. शांता काकू, तुम्हाला पाहून ना एक गाणं आठवलं आता मला. सांगू काय? नाही तर हसान मग तुम्ही. मलाच हसा येऊन राहिला, पण आता तुमची तारीफ करू का आता गाणं म्हणू? कोणतं गाणं होय? कोणतं गाणं होय ते? असं नाही आहे का? काय म्हणते ते मराठी गाणं आता तर ट्रेंडिंग वर चालू होतं ना इंस्टाग्राम वर. सांगू काय? सांग ना, मनात काय ठेवतं? सांग सांग, नाही तर मला झोप नाही लागणार. सांग ना. काही नाही काकू, ते गाणं नाही आहे काय? वाटाणाचा गोलदाना राजे उडू नको टना टना, राजे उडू नको टना टना, तुझा पाय घसरून पडल्यावर बोमलशील ठना ठना. हा काय, आता तुले माहित आहे बा, तू इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरच राहतं, त्याच्यानं तुले माहित राहते. आता मला तेवढं काही समजत नाही आणि मी काही रील्स पाहत नाही, त्याच्यानं मला काही माहित नाही बा. आता आठवलं तर सांगितलं तुम्हाला. अच्छा अच्छा, चल मग मी आता घरी जातो, कामं गिमं करतो बापा. बरं ठीक आहे ना, मी जातो घरी, मी कामं गिमं करतो. तुम्ही दिसल्या म्हणून आली होती बोलायला. बरं कर मग काम. लय फुरताईची हाये, काम टाकून येते बोलायले. मी दिसली तर पाय ना, तेवढ्या दुरून आली माझ्या संग बोलायले. काही असो पण येते तसंही बोलायले. बापरे, रांगोळी काढणं चालू आहे. हॅपी मकर संक्रांती मावशी. धन्यवाद धन्यवाद. आणि तुले पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे वा रूपा, रांगोळी तर मस्त काढली तू ना. बाई तर मस्त काढली, असं वाटते खरोखरची बाई होय काय. केस गजरा आणि कलरही मस्त भरता येते तुले. पाय बरं, ब्लाऊजही बरोबर काढला तू ना. हळदी कुंकू नथ, तिळाचे लाडू आहे काय होते? लाडू काय नथ होय वाटते नाही, आणि पतंग. हो मावशी, मोबाईल वरून पाहू पाहू काढली ना रांगोळी. मस्त रांगोळी काढली ना. हो हो मस्त काढली ना. बनवलं मग तिळगुळ? हो बनवलं ना, कालच बनवलं. हा का, आम्ही बनवलं बा कालच. चल मग कर काम, काढ रांगोळी. मी जातो आता घरी. हो करतो ना काम. चल मग येतो. बर ये ना चंद्रकला बस. बसासाठी नाही आली व शांताबाई, मी हे विचारासाठी आले.
सण आत्ताच बनवा लागते काय म्हटलं? आता बनवू का संध्याकाळी बनवू? आत्ताच कायले बनवचं? हा, संध्याकाळी बनवजो. सण काय संध्याकाळी बनवजो, आतापासून कायले बनवतं? आता मस्त वालाच्या शेंगा आणि भाकरी बनवून राहिली मी, तर इकडेच जेवण करजो ना. इथंच जेवण करजो घरी. जेवण करायची गोष्ट नाही आहे, मी घरीच बनवतो. फक्त विचारासाठी आली का सण कधी बनवू म्हटलं. आता बनवून राहिली तू का संध्याकाळी बनवून राहिली बा, तशी सांग मग मी बनवतो म्हटलं. नाही नाही, आताच नाही बनवा लागत, संध्याकाळी बनवजो. कोणी संध्याकाळी बनवते, कोणी दुसऱ्या दिवशी बनवते. आता मस्त मी वालाच्या शेंगा बनवतो आणि भाकरी बनवतो. कोणी रताळ्याची खीर बनवते, कोणी तसेच उकडून खाते. तर एक काम कर ना, तू स्वयंपाकाले बनवतो, पूजापाती करून घे, संध्याकाळचा सण बनवजो मग घरी. आता सध्या राहू दे घरीच जेवण करायला. राहू दे ना शांताबाई, नेहमी नेहमी चांगलं नाही वाटत. माहीत तर ते येणार नाही, त्याला चांगलं नाही वाटत नेहमी नेहमी तू जेवण करायला बोलावतं. गावातले काय म्हणते का चालले फुकट्यावानी खावाले, बोलावलं का चालले, त्याच्यानं ते येवाले नाही पा. तर एक काम करजो, तू येऊन जाजो घरी जेवण करायला, आणि त्याच्यासाठी डब्बा घेऊन जाजो. नाही येत ते तर डब्बा घेऊन येजो. तरी सांगजो शांताबाईनं बोलावलं म्हणा जेवायला. ज्वारीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगा बनवून राहिली म्हणा बाई, तर बोलावलं म्हणा तुम्हाला जेवणाले. काय म्हणते तर येईन तर ठीक, नाही तर मग तू जेवण करजो आणि डब्बा घेऊन जाजो संग. आणि संध्याकाळचं काय तुला बनवायचं आहे, खीर पुऱ्या कढी काय बनवतं ते बनवजो मग दोघा जणांसाठी 4-5 पुऱ्या. चालते ना, मग येऊन जाईन मी. ये जो मग तुझ्याच मतानं, नाही तर मग वाट पाहत बसशील. येईन शांताबाई बोलावाले, येईन शांताबाई बोलावाले. आज टाइम नाही आहे माझ्याजवळ, तर ये जो मग. हो येतो मी, कामधंदे करून घेतो आणि येईन मग जेवण करायला. बर. पाहिजे. अच्छा अच्छा, अर्धा किलो पाहिजे काय? तर अर्धा किलो 30 ला टाकू, आणि 1 किलो घ्यान तर 50 रुपयाले. हा काय, अर्धा किलो घेईन तर 30 रुपयाले आणि 1 किलो घेईन तर 50 रुपयाले. असं काऊन बा? म्हणजे 1 किलो घ्यान तर 50 रुपयाले, मग अर्ध्या किलोचे तर 25च होते. मग 5 रुपये काऊन जास्त घेता? काकू घ्याच लागते आजच्या दिवशी. 5-10 रुपये आम्हाला तर कमवू द्या. आजचा दिवस आहे आमचे कमवायचे. घ्याच असेल तर घ्या ना मग तुम्ही. 1 किलो घ्या 50 रुपयाले. घेऊन घे ना मंदाताई, घेऊन घे, परवडते ना. 50 ली 1 किलो घेऊन घे. अमाय बाई, रत्नाळे आले काय हो विकाले? या ना काकू, या या, घ्या रत्नाळे. ताजा ताजा माल आहे, गावरानी आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे. खाऊन पहा तुम्ही, टेस्ट करून पहा. नाही रे दादा, आणले ना मी बाजारातूनच आणले विकत. काय भाव दिले म्हटलं त्या? आता घेतले म्हणता ना, काय भाव विचारता? मग राहू द्या. घेतले पण अजून घेवायचे असन तर बाजारातून घेतले म्हणून काय झालं? तुझ्या जोडून नाही घेणार काय मी? भाव तर सांग. 50 रुपये किलो काकू, आणि अर्धा किलो घ्यान तर 30 रुपयाले. बापा बापा, 2 दिवसातच भाव वाढले वाटते. बाजारात म्हटलं 40 रुपये किलो, आणि आता 50 रुपये किलो. कुठं 40, कुठं 35 असा होता भाव बाजारात. आज तर जास्तच आहे बापा, 10 रुपये. बाजारातूनच घेणं परवडत होतं मग, पण आता चला जाऊ द्या म्हटलं, गावातच येते त्याच्यानं बाजारातून काही आणले नाही. घेऊन घे ना, चांगलेच आहे, घेऊन घे. हो, आजच्या दिवशी पाहिजेच, घेऊन घेतो. नाही तर काय मग. कुठं निघाला इकडे मावशी? काही नाही हो, शांताबाईच्या घरी चालली. शांताबाईनं बोलावलं जेवण करायला. वालाच्या भाकरी म्हणतो मी बी, काय बोलून राहिली. ज्वारीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगा बनवल्या, तर चालली जेवण करायला. हा काय, चांगलं आहे ना. घ्या मग तुम्ही आता रत्नाळे, येतो मग मी. हो. चंद्रकला, कशी बनली मग भाजी? चांगली बनली वालाची भाजी? मस्त बनली ना शांताबाई, मस्त बनली वालाच्या शेंगाची भाजी. काहीच कमी नाही, मीठही बरोबर आहे आणि तिखटही बरोबर आहे. कमी नाही ना जास्तही नाही. आणि त्याच्यातल्या त्याच्यात ह्या ज्वारीच्या भाकरी मस्त पकवल्या तुला, कडक कडक. माय तर मग चुलीवर बनवल्या ना, चुलीवरच्या भाकरी मस्त कडक कडकच बनते आणि खावाले कशा टेस्टी लागते. असं चुलीवर बनवल्या काय? म्हणूनच तर मस्त लागून राहिल्या खावाले. तरी मी म्हणणारच होती तुले का बाई चुलीवर बनवल्या काय भाकरी म्हणून, पण म्हटलं नाही. नाही तर काय, मग आज इच्छा झाली चुलीवर बनवायची, तर चाल म्हटलं बबिता चूल पेट बनवतो म्हटलं मस्त चुलीवरच भाकरी. हा काय, चांगलं काम केलं ना. काय म्हणे तू इकडले बुवा, येतो म्हणे जेवण करायला? नाही ना, नाही येत म्हणते तर नका येऊ. मी बी जास्त जबरदस्ती नाही करत. मग चालाच असन तर चाला बा म्हटलं, त्याले बाईनं बोलावलं म्हटलं चला जेवण करायला, तर नाही म्हणे मी नाही येत म्हणे, जाय म्हणे तू.
नाही येत नका येऊ, मी तर जाईनच माझ्या बहिणीच्या घरी नाही काय, त्याच्यानं मग मी आली. राहू द्या म्हटलं, मी डब्बा घेऊन येईन. काय म्हणे मग? राहू दे म्हणे, रात्रीचं असं तर रात्रीचं खाऊन घेईन म्हणे, मी कायले डब्बा आणतो म्हणे. मी म्हटलं नाही हो, रात्रीचं कायले खाता, जास्त वाजता स्वयंपाक बनवून म्हटलं बाई अजून फेकण्यात जाईन, त्याच्यापेक्षा घेऊन येईन म्हटलं. काय हो दिवाकर बी, आता एक भाकर टाकाले काय लय मोठी मेहनत लागते काय? जेवण कर आणि घेऊन जाय मग डबा, आणि हे रत्नाळी घेऊन जा जो. नाही नाही शांताबाई, रत्नाळे की नाही नेणार मी, रत्नाळे घरीच आहे ना, मी नाही उकडून ठेवले. सकाळी त्याचाच नाश्ता केला आम्ही, रत्नाळे खाल्ले आणि तिळगुळ बनवलं काल, तर थोडं थोडं तिळगुळ खाल्लं आम्ही. हो काय? आणि थोडंसं मग इकडे घेऊन आली लक्ष्मीसाठी, तुमच्यासाठी. तिळगुळ काय आणायला पाहिजे होतं, आता घरीच तर बनवला मी दोघी जणीनं काल. लाडू, तिळाची चिक्की, अजून शेंगदाण्याची चिक्की कालच बनवलं ना आम्ही दुपारी. काय होते मग, आणून नाही देऊ शकत काय मी? तू मला तीळ देऊ शकतं तर मी तुला तिळगुळ बनवून नाही देऊ शकत काय? चालते ना माया घरचं? काय हो काही बोलतो, काऊन नाही चालणार? माझ्या घरचं तुले चालते तर तुझ्या घरचं मला नाही चालत काय? तू तर अशी म्हणून राहिली जसं काही मी येतच नाही तुझ्या घरी. चहा प्याले नाही, जेवणाले नाही, नाश्त्याले नाही. काऊन येत नाही काय? येतं ना शांताबाई, येतं. बरं कर ना मग, जेवण करून घे. हो करतो. भाऊजी नाही आले जेवण करायला? येईन ना, प्रकाशी वावरात आहे आणि ते वावरात आहे, दोघे जण येतो म्हणे आम्ही, तुम्ही करून घ्या म्हणे जेवण, त्याला थोडासा टाइम लागेल. हा काय? हो, तर त्याची वाट पाहत बसू तर टाइम होईल ना, मग भूक मोड झाल्यावर अजून जेवण नाही धकत नाही काय, त्याच्यानं म्हटलं आपण करून घेऊ, ते आल्यावर परत बसन आरामात. असं या मग मित्रांनो, तुम्ही पण घरी मस्त वालाच्या शेंगा, भाकरी, मिरच्याचा ठेसा आणि रत्नाळे उकळले बा बबिता, आणि बाकीचे जे रत्नाळे आहे तर त्याची खीर बनवून घे जा. दूध आहे ना घरी? हा आहे ना, दूध आहे. हा तर बनवून घे जो, रत्नाळे कोणी खात नाही हो चंद्रकला, खीर काय कोणी खाऊन घेते, लेकरं खाऊन घेते, आणि लेकराला कुठं आवडते रत्नाळे नाही हे ते नाही. हो, लेकरं नाही खात ना, आणि रत्नाळीची खीर एकदम पौष्टिक आहे म्हटलं शांताबाई शरीरासाठी. डोळे तेज राहते, आणि थंडीच्या दिवसात रत्नाळे खावाच लागते. हो ते तर आहे म्हणा, प्रत्येक सणावाराले काही ना काही राहतेच नाही का, या ऋतूच्या हिशोबानं. दिवाळीले चिवडा लाडू बनवा, आता संक्रांतले तिळगुळ बनवा, रत्नाळे खा, म्हणजे प्रत्येक सणाले काही ना काही आहेच. हो शांताबाई, ते तर आहेच, पर्यावरणाला जोडून कोणते ना कोणते सण आहेच, सगळेच सण आहे, कोणते ना कोणते नाही, सगळेच सण आहे. हो घे मग जेवण कर, अजून आपल्याला पतंग उडवायला जायचं आहे. रूपा आली होती बोलावाले, प्रीती आलती, चला म्हणे काकू चालत नाही काय, येतो म्हटलं, जा म्हटलं तुम्ही जेवण करू आणि येऊ 2-3 पतंग उडवून. बरं ठीक आहे ना. बरं कर मग जेवण. काकू काटते मी आता तुमची पतंग काटतो. आई बाजू गण्या नाही तर आपली पतंग काटन, घे खिच खाली घे आई, खाली घे नाही तर काटन तो आपली पतंग. अहो नाही काटत ना, काटता तरी येते काय त्याले, आपणच काटू त्याची पतंग. घ्या काकू घ्या. चंदू उभा होईन रे, उभा होईन, ढील सोडणं थोडीशी. काय तू बी किती वेळचा बसूनच आहे. मी पतंग उडवतो तेव्हा तू मस्त बसून राहतं, आणि तू यावेळेस मी कसा मांजा पकडून ठेवतो, तू या मागं धावतो. नाही पाय नाही दुखत काय लेका, किती वेळचा उडून राहिला तू, मला उडवू नाही देत, माझ्याच पकडायला लावतं आणि तू मस्त उडवतं. मला उडू देशील काय मग सांग, मला उडू देशील काय? उडू दे ना, पहिले मला तू उडू दे, मला उडू दे. हे पतंग कटल्यावर तू उडव जाऊ काय? तू तसंच म्हणतो लेका, पतंग कटल्यावर उडवजो, पतंग कटल्यावर उडवजो. 2 पतंग कटल्या तू या, पण मला उडू नाही देत तू. खरं सांग, उडू देशील काय? हो ना रे, हो ना, उडू दिन आता. 2 तू उडवत जा, आणि मग ते 2 पतंग कटले म्हणजे मी 2 उडवत जाईन. बरोबर लक्षात ठेव जा आता. किती वेळ लागो मग, पतंग कटो का नाही कटो, 2 पतंग उडवायचे. ठीक आहे ना, ठीक आहे. बापरे, पतंग उडवणं चालू आहे इकडे. हो ना, पतंग उडवणं चालू आहे ना आशा, ये ना तू ये. तू नाही उडवत काय, तू बी ये, तूही उडव. ये ना इकडे, उतर बरं मैदानात, ये पतंग घेऊन मस्त काटू आपण एकामेकाची पतंग. येतो ना, पण तुम्ही दोघी तिघीच दिसून राहिला मुले, आणि हे लेकरं, आणि शांता काकू, चंद्रकला काकू, लताबाई, याले नाही बोलावलं काय पतंग उडवाले? तिकडे बबिता वहिनी आहे, अजून मंदाताई आहे, यायले नाही बोलावत काय? गेली होती ना आवाज द्याले मंदाताईले, कामच व्हायचंय, उडव म्हणे तो, येईन म्हणे मग मी थोड्या वेळानं. जा ना तू, बोलावून आणता काय? जाय बोलावून आण. हो आशा, जाय शांता काकूला बोलावून आण, अजून मजा येईन मग पतंग उडवायची. जाऊ काय मग, आणतो मग मी पटकन बोलावून. जा ना मग, जाय बोलावून आण शांता काकूले, दोघी जणी आहे म्हणा, प्रीती आणि रूपा पतंग उडून राहिला म्हणा त्या, तुम्हाला बोलावलं अशी म्हणजो काय? बरं ठीक आहे ना, पटकन जातो आणि आणतो बोलावून. शांता काकू कुठं निघाला तुम्ही? मी तुमच्याच घरी येत होती आता. माझ्या घरी कायच्यासाठी पप्पा? काही नाही, तिकडे पतंग उडवणं चालू आहे म्हटलं, कॉम्पिटिशन चालू आहे ना, चला ना पटकन. मी तुम्हालाच बोलावली येत होती, चालत नाही काय मग पतंग उडवाले?
येऊनच राहिलो आम्ही, येऊनच राहिलो ना. कोण कोण आहे? तिथं काय मंदाताई येवाचीच आहे, प्रीती आहे, प्रीतीताई आणि रूपा आहे. त्या दोघी जणी आहे आणि लेकरं आहे 5-6. मगानी आली होती प्रीती. चला म्हणे काकू पतंग उडवाले, तर येतो म्हटलं तिले. हा काय, चला ना मग. अन वहिनी नाही येत काय? वहिनीला नाही आणलं? येऊन राहिली ना, येते ते लक्ष्मीले घेऊन. तुम्ही चला म्हणे आई, येतो म्हणे मी. असं चला ना मग पटकन. चला मग चंद्रकला काकू. चाल ना बापा, चाल चाल. बापरे, मस्त पतंग उडवणं चालू आहे. मस्त वाटून राहिलं आज, नाही? हो ना मावशी, मला तर मस्त मजा येऊन राहिली पतंग उडवायची. असं ते उडवतच राहा. पाहिजे बापा, आपापली काळजी घ्या. नाही तर हात गीत कटून बसा. नाही, हिशोबानं उडवतो मावशी, हिशोबानं. हात गीत नाही कटत. या ना काकू इकडे, या म्हटलं. 1-2 पतंग तुम्ही उडवा. बापा प्रीती, पतंग तर मस्त उडून राहिली तू. म्हणूनच तर म्हणून राहिली, या बा मैदानात. घ्या पतंग, घ्या म्हटलं. काढतो मी तुमची पतंग. उडव ना बाई, उडव. घे ना बबिता, उडव ना तूही पतंग उडव. आई, माझ्या पकडता काय मग तुम्ही? पकडतो ना. चंद्रकला, तूही उडव ना. जमत नाही ना शांताबाई मला उडवणं, नाही तर उडवाले काय, पण जमत नाही ना. काही नाही मावशी, जास्त कठीण काम नाही आहे. एक काम करतो, मी उडून देतो. वर नेऊन देतो, मग तुम्ही उडव जा. बरं, उडून दे मग. वर नेऊन दे आकाशात, मग मी उडवन. ठीक आहे ना. अरे वा, जमलं. आता शांता काकू तुमची पतंग कटली समजा. पाहू ना आता कोण कोणाची पतंग काटते तर. पाहू, पतंग कटल्यावरच माहित पडन. हो, घ्या ना, घ्या, काटून दाखवा. या. घे शांताबाई, घे वर घे, जाऊ दे. गेले का? घे ढील सोड, ढील. जा, मी नाही पकडत आता, लय वेळ झाला. उडू देता काय मला? नाही तर चाललो मी घरी. बरं घे, ये इकडे ये.